मागण्या पूर्ण केल्याचा बीड प्रकरणासंदर्भातल्याच टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊया। वाल्मी कराडला थोड्याच वेळामध्ये केस सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। मस्साजोगमध्ये तणावाची स्थिती असल्यानं प्रशासन सतर्क। वाल्मी कराडवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष। वाल्मी कराडच्या आईचा परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठियाट। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मी कराडवर अन्याय। आई पारुबाई कराड यांची प्रतिक्रिया। आजपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी। बीड हत्या प्रकरण आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। एसआयटी पथकामध्ये समावेशासाठी आम्ही 3 अधिकाऱ्यांची नावं दिली। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आरोपींना फाशी द्या, धनंजय देशमुखांची मागणी। बीड हत्या प्रकरणामध्ये स्थानिक पोलिसांकडे तपास होता। पुरावे नष्ट झाले असावेत, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांचा आरोप। तर बीड प्रकरणामध्ये निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती कधी होणार, दमानी यांचा सवाल। मस्साजोग ग्रामस्थांचं आजचं आत्मदहन आंदोलन स्थगित। काल धनंजय देशमुखांनी घेतली एसआयटीच्या अधिकाऱ्यांची भेट। तर आज धनंजय देशमुख एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची दुपारी 12 वाजता भेट घेणार। बीड आणि परभणी प्रकरणामध्ये चौकशीसाठी अद्याप माजी न्यायाधीशांची नियुक्ती नाही। फडणवीसांनी दोन्ही प्रकरणामध्ये न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते। आरोपीचा सीडीआर मिळत नाही हे पोलीस गृहमंत्र्यांचं अपयश नाही का? सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहत आहे का? बीड परभणीच्या तपासावरून रोहित पवारांचा सरकारवर निशाणा। एकही आरोपी सुटता कामा नये, कुणावरही दयामाय करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन। आतापर्यंतच्या तपासाचा घेतला आढावा।